हलवा आहे. कितीला हलवा हा सर कितीचा असेल? ते आमची आहे ना. हा आणि परत आता आपण आलोय खामकरांकडे आणि इकडे मसाले वगैरे तर खतरनाक असतात. तेवढंच. आपला सगळं मसाला इकडे असतो. गणपतीमध्ये मे महिन्यामध्ये इकडे खूप गर्दी असते यांच्याकडे. किती झाले? आज आपल्याकडे कोलमी फ्राय, सुरमई फ्राय सुरमई फ्राय आणि मस्त सार बनवले. मावशीने सुरमई फ्राय पण इथे मस्त स्टाईल मध्ये क्रॉस त्याची मोठी होती जरा ती. सो आता आपण आपल्या लालबागला आणि त्याचा फुल लगबग चालू झालेली आहे जोरात ना गणपतीची. मार्केट तर आता परत हळूहळू सुरू होते. मार्केट पूर्ण भरलं आता हळूहळू. म्हणजे गौरी मातांचं ते मूर्ती आहे तिथे. सो आता बघूया आपण लवकरच आता आपले आवडते दिवस येतील. महिनाभरच आता असं काय म्हणजे 2 महिने फक्त. हां 2 महिने. सो आता आपण चाललोय आपल्या मावशीकडे मिल्टन काकाकडे. काय आज काय नवीन आज खूपच लेट झालं. 11:15 झालं आज आम्हाला. पण ते लेटच असतात सगळेजण हे लोक. म्हणजे त्यांना ते टाईम मिळतो तेवढा. सो लेट्स सी काय आहे त्यांच्याकडे. आणि थोडा लेट आलं तरी मार्केट भरलेलं असतं बऱ्यापैकी. ओके मला बऱ्यापैकी इथे काय ना काय मिळेल. हा वेगळं हलवा आहे. कितीला हलवा हा सर कितीचा असेल? कसे पण आणि प्रॉन्स घे पाहिजे आणि बोंबील घे. बोंबील नाही घे पाहिजे. आपल्याला घेते बनवायला ते पण हलवा आहे. तवाला एकदम भारी करतो. प्लेट पण मोठे मोठे आहेत त्यांच्याकडे. अशी छोट्या मोठ्या मध्ये काम करतच नाही. पण बघते काय म्हणतात. आता बघा मार्केटमध्ये सगळी तयारी चालू झालेली आहे. इथे पण आहे इथे पण आहे. बघा इथे बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत आता मार्केटमध्ये. आता हळूहळू गर्दी वाढायला चालू आहे इथे मार्केटमध्ये. लेट्स सी ओके सगळी गर्दी आता होईल की आणि मस्त वाटतं लालबागला असं आलो की मग. आणि परत आता आपण आलोय खामकरांकडे आणि इकडे मसाले वगैरे तर खतरनाक असतात. तेवढंच. आपला सगळं मसाला इकडे असतो. गणपतीमध्ये मे महिन्यामध्ये इकडे खूप गर्दी असते यांच्याकडे. ओके किती झाले जे? तो आता आपण आलोय आपल्याला हा मला तर इन्क्वायरी करायची होती की 1.25 फुटाचा पप्पा आहे. 1.25 फूट. 1.25 फूट पाहिजे का? पाट नाही मूर्ती 1.25 फुटाचा आहे. हा 15-21चा. काय प्राइस असेल त्याची? कोणती पाहिजे वरची वाली का? अच्छा खाली आहे ना ती. हा इथे सगळं तुम्हाला साहित्य मिळेल. गणपतीमध्ये आला तर इथे आतमध्ये या. आम्ही इकडे सगळं घेतो गणपतीमध्ये आलो की. नाही 350 तेच बोललो. ऐका मी ते 300 ऐकलं. ते 15 फुटी बोलले ते काहीतरी. 15 फूट नाही सॉरी 15-21 लागेल. सो इकडे तुम्ही येऊन घेऊ शकता. कंटी सगळं आम्ही मोस्टली या गल्लीमध्येच येतो आलो की गणपतीमध्ये आणि इकडेच घेतो. सो ठीक आहे. अजून काय घ्यायचं आहे सध्या नाही ना. इथे पाट आहेत.
तुम्हाला हवन करण्यासाठी होमकुंड पण आहे, बरेच सामान आहे. अच्छा, हा पाठ बोलता का तो? आपण वेळ तुम्हाला सॅम्पल हा बरोबर. साईजसाठी नाही, माझ्या भावाला पाहिजे, त्याने मला लालबागला झालं तर इन्क्वायरी कर. ते कोकम बटर आहे आणि जय महाराष्ट्र मसाले मी मागे पण एकदा कव्हर केलेलं आहे. हे आहे ते बोला, त्यांचे बरेच शॉप्स आहेत इकडे. एक दोन मागच्या गल्लीमध्ये अजून एक आहेत ना तिकडे शॉप्स आहेत. एक वाशीला पण वाटतं तुमचं. हां ओके, इथे पण तुम्ही बऱ्याच गोष्टी मिळतात इकडे. मसाला कोकम बटर आहे, लोणचे आहेत, सगळे मसाले आहेत. लेट्स सी. चालेल, धन्यवाद धन्यवाद. त्या बाजूला पण त्यांचं लगेच आहे, लगेच तिथे पण पलीकडे पण त्यांचंच आहे. हो. जय महाराष्ट्र मसाले. सो आता लेट्स सी, चल निघूया. आज आपल्याकडे काय? आज आपल्याकडे कोलमी फ्राय, सुरमई फ्राय सुरमई फ्राय. आणि मस्त सार बनवले आहे. मावशीने सुरमई फ्राय पण इथे मस्त स्टाईल मध्ये हो, कापून क्रॉस त्याची मोठी होती जरा ती. हो, त्यांनी आपल्याला तसं कापून दिलंय. वेगवेगळी तयारी चालू आहे मॅरिनेशन. हो आगोळ आहे, हळद आहे, हो, मसाला आपला मालवणी मसाला आहे. थोडा कलर साठी काश्मीरी मसाला आहे. कामकरांकडनं घेतलेला मसाला आहे. ठीक आहे, एव्हरेस्ट. आगोळ लागते, नाही, हे एव्हरेस्ट काय? आलं लसूण पेस्ट आहे ती. आता रेसिपी मध्ये जर समजा बघायला गेलो तर काय दाखवू शकतो आपण? आता आता आपण कोलमी आणली, सुरमई आणली आणि पापलेट पण आणले आपण. हो, पापलेट मी ठेवलं सध्या. पापलेट मला जरा वेगळं काहीतरी बनवायचं आहे. मग बुधवारी आता काय दाखवू शकतो कोणाकडे? बुधवारी आपण पापलेटचं एक वेगळं काहीतरी डिश दाखवू शकतो. स्टीम पापलेट करू शकतो आपण. केळीच्या पानाचं झालंय. केळीच्या पाण्याला फ्राय झालंय, आपण स्टीम नाही केलंय. तर एक स्टीम करू शकतो आपण. ठीक आहे, मग आता हे बघूया. आणि पापड. तो मस्त वेगळे रवा फ्राय ना. हा. तर आपण जरा आपण मालवणी असल्यामुळे थोडं तांदळाचं पीठ पण लावतो, तर छान कुरकुरीतपणा येतो त्याला. तर रवा नाहीये. तरी पण रेसिपी ब्लॉग नाही आहे. हो, आपण कोलमीची रेसिपी केल्यानंतर बघू. कोलमी किंवा पापलेट. पापलेट. हा. मला मोठी कधी कधी हलव्याच्या पिठे असे असं असतात. हो पटकन. होय. आपल्याकडे जेवणात हा सुरमई, तळलेला सुरमई हा, हो कोलमी हा हो. आणि पापलेट पण तळूची आहे. तळूचे ना. हां, आमच्या अजून चाय बाकी आहे. माझी चाय बाकी आहे. चाय खाऊ केव्हा? आणि मग कोलमी नॉर्मल भात, आपलं डाळ भात, डाळ भात नाहीये, सार. डाळ भात आणि सुरमई फ्राय हो. आणि कोलमी फ्राय. सगळ्यांनी जेवू केव्हा? ओके, तुमच्याकडे रविवारचं काय मी तसं नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी. तो सुरमई फ्राय आता नॉर्मल झाली आहे. कोलंबी पण बऱ्याच दिवसांनी खाणार आहे. ती घरची म्हणजे घरी फ्रायची खातो आपण. मोठी सुरमई घेतली होती, सुरमई आणि पापलेट जास्त करून. आपल्याला बोंबील हा. मागे आपण मोरी घेतलेली. हो, हो, आता काय सुरमई झाली आहे. त्याच तव्यामधून जरा कोलमी हे करते, भाजते. सुरमई पण मच्छी तळलेली फ्राय खायला माझ्याकडे मध्ये पिठी भात बरोबर जास्त हा, करून. पिठी बघतो. आणि ती पण मच्छी आदल्या दिवशी अजूनच भारी. आणि जरा कडक पण असते आणि अजून मुरलेली असते ना, असं जरा भारी वाटते. कोणाकोणाला आवडतं का कमेंट करून सांगा नक्की. पिठी भात हा वेगळा विषय, आणि पिठी भात आणि आदल्या दिवशीची मच्छी तळलेली. बघूया आता मला वाटतं पिठीच करायला पाहिजे होती. सार बनवला असं पण. बुधवारी होईल ना. हा, मग किती वेळा पण खाल्लं ना मच्छीवर जरा पिठी जरा चांगल्याचं जरा आणि चांगलंच आहे. पिठी म्हणजे ते खोळीत असतं ते किडनीसाठी पण चांगलं असतं ना. थोडा जर बुधवारी जर पाऊस असेल ना तर मजा येईल पिठी मजा येईल, भात आणि पिठी भात, हा. करायला. आता काय नाहीये, आता फक्त आता जरा मटण असतं. हो, अर्धा हो. असतं. हा, हा, हा. किती लावलेली माहिती आहे ना, तर किरकिर ओली आहे लाईक. किरकिराय किरकिराय. किरकिर आवाज आहे एकदम बरं वाटतं.
गावाला जायचं आधी म्हणून खायचं तेव्हा आम्ही माझे गावातले मध्ये भाज्या पण खायचो. हा ते खूप बरं. बाकीचे नदीतले एकदम असे हा. खायचो. आता पावसात पण बरेच येतात ते, त्याला काहीतरी काय म्हणतात रे ते पावसात शेतात मिळतात. मध्ये भाज्या म्हणतात ते. हा ते. मळ्यामध्ये म्हणतात ते मध्ये भाज्या. नाही ते असं कोळमी सारखं चिंबोरी सारखं काहीतरी. हा ते काहीतरी होतं. हा. आणि पण ते गुगल काय सारखं पण एक असतं. गोगलगाईसारखं ना. ते वेगळं असतं एक. हा तुला काहीतरी अंगामध्ये म्हणतात. असतं होय. काहीतरी म्हणतात. ते मी कधी खाल्लेलं नाही. तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. पोरे नाही काहीतरी म्हणतात त्याला. चल, हे बघूया आता किती वेळ आपल्याला भूक लागली आहे. हे पटकन होईल. होय. बिबिंगला काय जास्त शिजवायचं नसतं ना, तर मग ते एकदम रबर सारखं होऊन जातं. तर ते असं प्रॉपर गोल झालं ना त्याचं की मग एकदम परतून 1 मिनिट ठेवून मग आणि तुम्हाला नंतर बघा जो पण कोणती रेसिपी अशी बघायला आवडेल ते पण हो comment प्लीज करून सांगा. कमेंट करून सांगा. आपण तर शोधतो त्या नवीन नवीन रेसिपी हो. आपण नवीन नवीन रेसिपी, परत सोपे रेसिपी शोधतो रेसिपी त्यामुळे आपण बघतो काय. जे पटकन थोडीफार होईल. पद्धत वेगळी असते प्रत्येकाच्या घरातली, त्यामुळे ते पण चालून जातं. तुमची काही वेगळी पद्धत असते, काही वेगळ्या प्रकारे ट्राय करायचं असेल तर आम्हाला सांगा. आम्हाला बऱ्याच जणी आपण सांगितलेलं खिमा पाव करायला, आपण खिमा पाव केला होता. खव्याची पोळी केली होती. हो खव्याची पोळी पुरणपोळी नाही. खव्याची पोळी. हा चला सो आता आपलं ताटात आहे चपाती, सार, कोळंबी आहे, सुरमई आहे, मोठी तुकडे, कांदा लिंबू आहे आणि चिकन आहे कालचं आहे. आणि जेवू घेऊ सगळ्यांनी. बघा तो मंडळ आता आपण आलो ऍक्च्युली अंधेरीला. मी 2-3 दिवसाचा ब्लॉग क्लब म्हणजे हे करतोय, एकत्र करतोय. आपण चालू तेजूताईकडे चाललोय. तो हा गोखले ब्रिज चालू झालाय आता. ओके अंधेरीचा हा बरीच वर्ष जो बंद होता हा तोच ब्रिज आहे. तोच ब्रिज पण आता वाढवला, एक्सटेंड केला त्याला. नाही, म्हणजे तोच तो वर खाली झाला. हा वर खाली झालेला ब्रिज. हा म्हणजे ते ठीक आहे, नो कमेंट्स ऑन दॅट. आणि सध्या मला असं वाटतं की पूर्ण मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रिजेस आणि हायवेज सध्या ट्रेंडिंग चालू आहे. त्यामुळे हा एक ब्रिज झाला आहे. गोखले ब्रिजला म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे सगळी पूर्ण. त्यामुळे जेणेकरून म्हणजे ईस्ट टू जायचं आहे. हा प्रवास क्विक आहे. क्विक आहे. आता जसं आपल्या मुंबई गोवाला पण फ्लायओव्हर होत आहे. हा. ब्रिजेस म्हणजे काय फ्लायओव्हर ऍक्च्युली. हा फ्लायओव्हर म्हणजे रस्त्याच्या वरनं उडून जा. हो. तर बघा इकडे झालेलं आहे आता म्हणजे बऱ्यापैकी. म्हणजे वरती आणि हे पण दिलंय. डिरेक्शन पण सांगितलेले आहेत. तर आपल्याला जायचं Backlighting असतं. आता बॅक लाइटिंग आहे इकडे. हो. आपल्याला जरा मस्त वाटतं. नवीन रोड आहे आणि आपला जुना रोड तो दाखवतो तुम्हाला कुठं आहे. हा ब्रिज इकडे आलात ना तर ईस्ट टू वेस्टला खाली गेलात तर सरळ तुम्ही ह्याला जाणार, कुठे अंधेरीला ईस्ट वेस्टला जाणार, सॉरी स्टेशनला जाणार. ओके आणि इथे आपल्याला लेफ्ट मारायचं आहे कारण का आपल्याला एसी रोडला जायचं. एसी रोडच्या इकडे जुहू गल्ली वगैरे ते करून निघायचं आपल्याला. तर हा जुना आमचा रस्ता होता जिकडनं आम्ही यायचो. खूप बरं होतं इकडे आम्हाला ॲक्च्युली तेव्हा. आणि आता पण बऱ्याच वर्षांनी बरं आहे. कारण का कसं माहिती आहे ना, हे फ्लायओव्हर आहेत ना नुसते रस्ते कनेक्ट करत नाही, आपली नाती कनेक्ट करतात. कसं काय माहिती आहे, कसं सांगतो. कारण का आता तेजूताईकडे आम्ही जायचो तर आम्ही या जायचो, नंतर पण जायचो आम्ही, नाही असं नाही. पण ती फ्रिक्वेन्सी कमी व्हायची कारण ट्रॅफिक एवढं व्हायचं ट्रॅफिक की फ्रिक्वेन्सी कमी व्हायची. त्यामुळे तेजूताई मध्ये पण इकडे यायला कंटाळा असा नाही, पण ट्रॅफिक मध्ये 2-2 तास 3-3 तास लोक बसून असायची. त्यामुळे मग ते हो मला आठवतं एकदा आई, मी आणि काकी आम्ही गेलेलो हळदी कुंकवाला तेजूताईंकडे आणि आम्ही हार्डली बसलो त्यांच्याकडे अर्धा तासच असू, पण आम्हाला पूर्ण सगळं करून 5-5.5 तास झाले. म्हणजे एवढा वेळ आम्ही ट्रॅफिक मध्येच होतो. आणि हे बघा अशा ड्रायव्हर असतात ना, हे लोक आता ही गाडी आहे डायरेक्ट लेफ्ट राईट करतात विदाउट इंडिकेटर, काय बघत नाही काय नाही. यांचे रेडवाली इनोवा यांचे लायसन्स कोण इश्यू करतो ते बघायचं आपल्याला जरा, म्हणजे जेणेकरून नो इंडिकेटर नथिंग, इंडिकेटर नाही काय नाही यांचे यांना इंडिकेटर देता येत नाही. सिग्नल आपलाच आहे. त्याच्यामुळे अशा लोकांमुळे ट्रॅफिक वाढतं. गोखले ब्रिज उतरलो ना की इकडे पण जुहू गल्लीला जसा आपण एस ब्रिज उतरतो ना तसा गोखले ब्रिज झाला की तो इकडून मग जुहू गल्लीला पण इकडे आहे की सही कसला आहे मुंबई ब्रिजचं काम झालं इकडे पण. ब्रिजेस डिपार्टमेंट माय मुंबई ग्रीन मुंबई कॉन्क्रिटीकरण झाल्यावरती ग्रीन मुंबई राहते का? ती झाडं आपण लावली पाहिजे, आपणच सगळं करायचं आता. आणि आपण एक तर तेच केलं पाहिजे की आपण आपल्याकडे झाडं फळं बोलतोय फुलं आपलं आपण आपली झाडं आणि हे काय म्हणतात घरात पण आपण प्लांटेशन लावलं तरी खूप फरक पडतो त्याने. तो हा एक छोटासा अपडेट होता, म्हणजे 3-4 दिवसाचा तुम्हाला एकदा बघायला मिळेल ब्लॉग हा. कारण का मी जस्ट एक आता हल्ली
एक एक्सपेरिमेंट चालू आहे माझा की एक आमचा दोघांना म्हणजे इन शॉर्ट की एक आपले डेली ब्लॉग पण असे मध्ये मध्ये गेले तर काय म्हणजे हरकत आहे. वेगळी विकली किंवा आपण महिन्यात 1-2 वर्ष टाकली तर की आपण 3-4 दिवसाचा म्हणजे म्हणजे विकली म्हणजे विकली अपडेट पूर्ण हा की या वीक मध्ये काय झालं. काय झालं कसं झालं. हा मग आता हा संडेच्या दिवसाचा आपला प्लॅन आहे. ओके सो आता तोपर्यंत इकडे ब्रिज होत नाही तोपर्यंत इकडे ट्रॅफिक असणार. आणि काय झालं फुलं असं दिसलं. वरती गेले चुकून. ओके सो आता ते असं आहे सध्या. त्यामुळे हे हा ब्रिज झाला की पण मला वाटतं तेव्हा खाली उतरायची असं गरज आहे. मग ब्रिज टू ब्रिज आपण बाहेर पडणार. ठीक आहे तर आता आपण त्याला भेटायला चाललोय जरा तिला. पण मला तर वाटतं भाऊबीजेनंतर डायरेक्ट आता भेटतो आपण. हो भाऊबीजेनंतर भेटलोच नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर ना लास्ट इयर. डायरेक्ट आता जून आला तो पण संपायला आलाय. म्हणजे ऑलमोस्ट 6-7-8 महिन्यांनी भेटतो आपण. आणि तेव्हा अनप्लॅन आहे. माझं काम आहे जरा पब्लिककडे अवेशकडे तिकडे काम आहे म्हणून चाललोय मी. जरा काम आहे माझं अर्जंटली. हो तिकडे गेल्यानंतर आपण बघू कसं काय ते. चल हा आमचा श्रेयांश 22चा मुलगा. 22 माझा आता आमचे देशू. हॅलो हॅलो. गावच्या हवेवर चांगलं होतं. माझ्या मम्मीकडे गावी गेलं की सगळं आता नाही नाही आम्ही सगळ्या आमच्या ट्रॉफी रद्द खुशूच आहेत. फुटबॉलमध्ये तबला मास्तर आहे. टॉमी आणि हिलफिगर फ्रेम पण इम्पोर्टेड आहे तो. सॉरी हे काय बाबा हिला ताप आला. ताप ताप शेवपुरी नाही खाल्ली. कसं ते ए शेवपुरी सिंगम सारखं करून नाही का ते करतो ते असं असं. नाही शेवपुरी केली. हा, ते बघ. पाणीपुरी. अरे गेल्या वर्षी आपण थोडी खाल्ल्या. चलो 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 ओके चलो ए टाटा काय काय टाटा टाटा बाय. टाटा टाटा बाय 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 बाय. डेली ब्लॉग चालू आहे. डेली ब्लॉग आठवड्याचा म्हणजे विकली ब्लॉग. घरी जाऊन टीव्ही बघूया. गॅरंटी टीव्ही बघूया. मला मगाशी बोलत होता काय काय पाठवतो तू टीव्ही वरती. बरं बरं आहे चालू नका करू. नाही बरं आहे ते बरं आहे. हा तेवढं तेवढं चलो बाय. काय सावकाश सावकाश सावकाश. हा फोन करा फक्त मला एकदा. ए माझा येते चल काय फ्लाइंग किस चल. चल टाटा बाय बाय बाय. चलो चलो जिजू टाटा टाटा भेटू आपण परत लवकरच.